मिरची पावडर आहे, ही घरगुती आपला मसाला, लाल तिखट, लसूण मिरचीची पेस्ट टाकूया। ही कोकम आगळ 1 चमचा घेतले, अर्धा चमचा हळद पहिली लावलेली आहे। चवीपुरतं थोडं मीठ घालूया, कारण पहिलं मच्छीला मीठ लावलेलं आहे। चला आपली रावस मच्छी फ्राय तयार। नमस्कार, आपण आज रावस मच्छी फ्राय करतोय। ही रावसची मच्छी आहे। फ्राय करण्यासाठी लागणारे मसाले, हा मिरची पावडर आहे, ही घरगुती आपला मसाला, लाल तिखट, हे कोकम आगळ, हळद, हे आलं लसूण आणि 1 लाल मिरची टाकले त्याची पेस्ट आहे, आणि हे रवा 2 चमचे आणि 3 चमचे तांदळाचं पीठ, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकले त्याच्यामध्ये। हे आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकूया। हे कोकम आगळ 1 चमचा घेतले, हे आपला घरगुती मसाला आहे लाल, ही मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद पहिली लावलेली आहे। आता मीठ घालूया। आता चवीपुरतं थोडं मीठ घालूया, कारण पहिलं मच्छीला मीठ लावलेलं आहे। बस, आता हाताने सगळं मिक्स करून त्या मच्छीला तुकड्यांना लावून घेऊया। ह्या अशा चिरा दिल्यात ना, त्याच्यात पण असं भरायचं। आता रवा तांदळाच्या पिठामध्ये आपण असं घोळून घेऊया, चांगलं लावून, आणि मच्छी फ्राय करू। आता आणखीन थोडं तेल घालूया, नंतर मग पलटी करूया। तर एक बाजू पलटी करून घेतली आहे, मग भाजू दे। थोडं तेल सोडते जिकडनं। चला आपली रावस मच्छी फ्राय तयार झाली आहे। तुम्ही करून बघा। धन्यवाद।